तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनाच्या कानाकोपऱ्यापासून हार्दिक स्वागत. तर 2 दिवसापूर्वी मेस बंद असल्यामुळं बाहेरचं जेवण करून जिभेचा लाड पुरवण्याचा निर्णय मला नाईलाजास्तव घ्यावा लागला. आता बाहेर जेवायचं म्हटल्यावरती चिकन, मटण, मच्छी असलं माझ्या डोक्यात येत होतं. पण मित्रांनी आठवण करून दिली, की आज संकष्टी आहे. आणि तसं पण मी प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओ बघायला चालू केलं होतं. त्यामुळं आज व्हेजच खायचं म्हणून आम्ही पोहोचलो सुखश्री हॉटेलवरती. आता या हॉटेलवरती जायची आयडिया ही विकेचीच होती. कारण व्हेज हॉटेलच्या बाबतीतलं माझं नॉलेज काही तेवढंच आहे, जेवढं हवामान खात्याला हवामानाचं असतं. जेवणाचं ताट पुढे आल्यावरती कळलं, की पंचपक्वान्न नेमकं कशाला म्हणतात. एवढे ऑप्शन तर केबीसीमध्ये अमिताभ बच्चन देत नाही, तेवढे इथं ताटात होते. आता यामधल्या काही भाज्यांची नावं तर मला सुद्धा येत नव्हती. तरी जेवायच्या अगोदर सुरुवातीला सरबत, त्यानंतर उकडीचे मोदक, ड्रायफ्रूट रबडी, पनीर काजू मसाला, चवळी, दाल फ्राय, कढी, बैंगन मसाला आणि पुरी आणि फुलका असं सगळं होतं आणि ते सुद्धा अनलिमिटेड. इथली सर्व्हिस ही एवढी फास्ट आहे ना, की तुम्ही बोलवायच्या अगोदरच 4 जण तुमच्यासमोर भाजी घेऊन तयार असतात. आणि एकंदरीत बिल बघता इकडे जेवणाचा डिसिजन हा खरंच बेस्ट हो.